शिकणार आहोत. हे माझ्या सासूने शिकवलेलं कारलं मला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीचं आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे कारलं बनवल्यानंतर अजिबात कडू लागत नाही. न खाणारे लोकंसुद्धा हे कारलं खूप आवडीने खाऊ शकतात. तर ह्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट काय आहे? 1 पाव कारलं आहे, 2.5 मुठी, हे बघा 2.5 मुठी असे शेंगदाणे आहेत, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि ह्या पोपटी मिरच्या, थोड्या तिखट मिरच्या, तिखट व्हावं म्हणून, कारण पोपटी मिरच्यानी तिखट होत नाही, आणि 10-12 ह्या लसणाच्या पाकळ्या, आणि फोडणी देताना लागणारं तेल आणि राई जिरं, ह्या एवढ्याच गोष्टी फक्त लागत आहेत. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. बघा, आता कारली कापताना ह्या प्रकारानेच कारली कापायची आहेत आपल्याला. एवढ्या इंचाची कारली असली पाहिजेत. हे बघा, एवढ्या इंचाची कारली असली पाहिजेत. हे बघा, आणि त्यातल्या बिया काहीही काढण्याची आवश्यकता लागत नाही. अगदी म्हणजे मस्त याचे असे भाग करून घ्यायचे. खूप छोटे भाग करायचे नाही, हे एवढेच मोठे भाग करायचे. शेवटचा बुंदा, पुढचा बुंदा काढून घ्यायचा आणि असे गोल गोल पद्धतीने कापून आपल्याला घ्यायचं आहे. ह्या कारल्याला बिलकुल मिठामध्ये घालून ठेवण्याची गरज लागत नाही. फक्त 2 पाण्याने ह्याला धुवायचं आहे. मी 2 टाईम ही कारली धुवून घेतलीत आणि मी ठेवलेली आहेत. आता आपण फोडणी करायला सुरुवात करूया. आणि हे बघा, हे जे लसूणच्या पाकळ्या होत्या त्या मी अशा टेचून घेतलेल्या आहेत वरवंट्याने. आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्यांचे डंठल बिलकुल काढायचे नाही आहेत, बिलकुल नाही काढायचे. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. आता आपण हे कारलं बनवण्यासाठी टोपाचाच वापर करणार आहे, कढईचा वापर करणार नाही. याचं कारण असं आहे की ज्या आपण मिरच्या टाकणार त्या खूप उडतात आणि त्या आपल्याला उडू द्यायच्या नाही आहेत. आणि कारलं व्यवस्थित पद्धतीने शिजावं ह्यासाठी ह्या टोपाचा वापर करावा लागतो. बघा, आता 2 पळी तेल टाकलं. दोन ते 2.5 पळी तेल टाकलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. चांगलं आता गरम झालेलं आहे आपलं तेल. त्याच्यामध्ये आपण राई टाकायची आहे, त्याबरोबर उडायला लागल्यानंतर राई तडतडायला लागली त्यानंतर आपण जिरं टाकत आहोत. जिरं टाकल्यानंतर लसूण टाकलेली आहे. आता ही जी लसूण आहे ती बिलकुल करपवून द्यायची नाही. त्याच्याबरोबर हे कढीपत्ता पण टाकून द्यायचं, पण करपवून द्यायचं नाही. जरा गॅस बारीक करायचा आणि मग ह्या ज्या मिरच्या आहेत सगळ्या त्या अशा पद्धतीने टाकायच्या आहेत. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला हलवायला व्यवस्थित जमल्या पाहिजेत. आणि अशा पद्धतीने या मिरच्या त्या मिरच्या फाटल्या जातात आणि उडतात. त्यासाठी त्याला थोडंसं असं थोडं झाकण मारायचं आहे, जेणेकरून त्या मिरच्या उडल्या तरी आपल्याला काहीही त्रास होणार नाही. आवाज येत आहे मिरच्या उडतात त्याचा. बघा,
बारीक गॅस करायचा आहे पुन्हा आणि हे आपल्याला परत बघायचं, असं करून बघायचं. अशा पद्धतीने आपल्या ह्या मिरच्या भाजल्या जात आहेत. चांगल्या भाजून घ्यायच्या ह्या मिरच्या, एकदम सुंदर भाजायच्या आहेत. आणि प्रिकॉशन घ्यायचं आहे की त्या आपल्याकडे उडून आल्या नाही पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला टाकायचे आहे ते आपली कारली. पूर्ण कारली टाकली आपण. पूर्ण कारली टाकल्यानंतर आपल्याला असे हलवायचं. इन्व्हर्टर चालू करू. त्याचा ठसका पण येत आहे, चांगला झणका. आता याच्यामध्ये आपल्याला ही हळद आणि हा मीठ हे दोन्ही टाकायचं आहे. बंद ठेव. बंद केलं नाही तर ना. आता ह्याचा आवाज येईल ना. बघा आता आपण आहे ना असं हलवत आहोत. चांगलं फ्राय झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ओतायचं आहे. दाखव. हे पाणी आपण ओतलेलं आहे. आता हे आपण झाकण लावून शिजवणार आहोत. आपण हे कारलं कुठपर्यंत शिजत आलेलं आहे ते बघा. कारलं शिजलेलं आहे. थोडंसं पाणी याच्यामध्ये शिजत आहे. ते थोडं पाणी आटल्यानंतर आपण याच्यामध्ये हे जे वाटलेले शेंगदाणे आहेत ते आपण टाकणार आहोत. चांगलं कारलं शिजलेलं आहे. खूप सुंदर असं कारलं शिजलं. अजून थोडं शिजू द्यायचं आणि झाकण लावून थोडं पाणी आटू द्यायचं. नंतर मग हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला टाकायचं आहे. हे बघा आता हे कारलं शिजलेलं आहे पूर्णपणे. आता हा जो कूट आहे तो टाकत आहे. आणि कूट टाकून झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि अगदी थोडा वेळ आपल्याला गॅसवरती झाकण लावून हे कारलं आणि हा कूट थोडासा शिजण्यासाठी ठेवायचा आहे. बारीक गॅसवरती 2 मिनिटासाठी हे असंच ठेवायचं आहे. आपलं कारलं तयार होत आहे. तुम्हाला दाखवते हे कारलं कशा पद्धतीने तयार झालेलं आहे ते. हे बघा ह्याला कसं सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि शेंगदाणे पण खूप छान वाटत आहेत. आणि हे ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्यासुद्धा हे बघा मी काढून दाखवते. खूप छान लागतात. भाकरीबरोबर चपातीबरोबर हे कारलं खूप छान लागतं. आणि ह्याचं असं खासियत आहे की दुसऱ्या दिवशीसुद्धा ह्याची चव वाढते. हे कारलं दुसऱ्या दिवसापर्यंत असं खराब असं होत नाही आणि खूप टेस्टी लागतं. कडू लागत नाही हे कारलं. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा बनवून बघा. खरोखर हे कारलं कडू लागत नाही. ह्याचा मलासुद्धा खूप वेळा प्रश्न पडायचा. माझी सासू जेव्हा बनवायची आणि ते कडू लागायचं नाही. तिच्याकडूनच मी ही रेसिपी शिकलेली आहे. खूप जुनी रेसिपी आहे ही आणि ही मी तुम्हाला सादर केलेली आहे.